एक इन्व्हेस्टमेंटसाठी घर घेतल्यानंतर कसा कॅस्केडिंग इफेक्ट होतो तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगवर, हे आज आपण बघणार आहोत. आपले क्लायंट आहेत ज्यांचा खूप चांगला आम्ही पोर्टफोलिओ क्रिएट करत होतो, पण मध्येच त्यांना कुठेतरी इन्व्हेस्टमेंटसाठी अपॉर्च्युनिटी मिळाली की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायची होती. पण त्यामुळे आम्ही त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी जो पोर्टफोलिओ बनवला होता, जवळजवळ 33 लाख त्याची अमाऊंट झाली होती. आणि प्लस त्यांच्या रिटायरमेंटसाठी आम्ही जवळजवळ 60 लाखांपर्यंत पोहोचलो होतो. फक्त पुढच्या 7 वर्षांमध्ये आम्हाला 1.5 कोटींपर्यंत पोहोचायचं होतं आणि मुलासाठी सुद्धा फंड रेडी होता. पण आता त्यांना ती प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्याच्यामुळे त्यांनी जवळजवळ 50 लाखाचा फंड विड्रॉ केला. यामुळे काय होणार आहे, त्यांच्या मुलाचं जे एज्युकेशन आहे त्याच्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे, त्याला एज्युकेशन लोन घ्यायला लागणार आहे. दुसरं, रिटायरमेंटचा कॉर्पस सुद्धा आता ड्रॉप डाऊन झालाय, तो परत बिल्ड करायला तेवढा वेळ लागणार आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांचं एज 45 आहे, इथून परत पुढचे 20 वर्ष त्यांना EMI भरायचे आहेत. म्हणजे जवळजवळ ते 65 पर्यंत लोनच भरत बसणार आहेत. आणि बघायला गेलं तर रिटर्न्स किती आहेत प्रॉपर्टीचे, 7 to 8%. सो तुम्हालाही असं वाटतं की इन्व्हेस्टमेंटसाठी घर घ्यायचंय, जवळ मेट्रो बनतीये, अपॉर्च्युनिटी येते, एअरपोर्ट आहे, पण हे खरंच तुमच्यासाठी गरजेचं आहे ना, याच्यासाठी त्याचं डायसेक्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अशा काही गोष्टी जर डिस्कस करायच्या असतील, अशा काही इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे असेल, क्लिअरिटी नसेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. कॉलवर मात्र तुम्हाला सांगायचं की मला मॅडमशी बोलायचंय, त्यानंतर तुमच्याशी आपली मीटिंग होईल आणि त्यानंतर आपण नक्कीच तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू. पण तोपर्यंत ऍटलीस्ट फॉलो तर करा, म्हणजे अशा काही नवीन गोष्टी शिकता येतील. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.